नमस्कार. मी वैद्य अनघा डफळापूरकर शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. मी नेहमीच असा विचार करते की ज्या गोष्टी आपल्याला नीट आयुर्वेदाच्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजेत, समाजापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत, अशा काही विषयांवरती मी नेहमी आत्तापर्यंत व्हिडिओज करत आलेली आहे. आजचा विषय आहे आयुर्वेदीय चिकित्सेतला हुकमी एक्का, म्हणजे कोण तर जळवा. जळवांविषयी आपल्याला खूप काही माहिती असतं पण आणि नसतं पण, म्हणजे त्यातला चिकित्सेतला वापर कसा होतो याच्याविषयी थोडीशी मनात भीती असते, उत्सुकता असते, किंवा नको बाबा त्या मार्गाला नकोच जायला असंही वाटू शकतं. सुश्रुताचार्य जे शल्यतंत्रातले पायनियर समजले जातात, त्यांनी जळवांचा वापर 2,500 ते 3,000 वर्षांपूर्वीपासून केलेला आहे. शस्त्र आणि अणुशस्त्र असं जर विभाजन केलं तर त्याच्यामध्ये अणुशस्त्राच्या खाली जळवा येतात. अणुशस्त्र म्हणजे डायरेक्टली सर्जरीसाठी ज्याचा वापर होत नाही, पण पॅरासर्जिकल प्रोसिजर्ससाठी ज्याचा वापर होतो अशा गोष्टी. तर हा जो रेफरन्स आहे तो हजारो वर्षांपूर्वीपासूनचा जळवांच्या निगडीत आपल्याला दिसून येतो. जळू म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये लीच असं म्हणतात. आपण असं ऐकलेलं असतं की जंगलात जेव्हा कधी आपण ट्रेकिंगला वगैरे जातो तेव्हा जळवा पायाला लागतात किंवा जळवा खूप टोचतात बरं का, पण त्या हळद टाकली किंवा मीठ टाकलं तर लगेच सुटतातसुद्धा, अशी एक बेसिक माहिती आपल्याला असते. पण ह्या ज्या जळवा आपण चिकित्सेमध्ये वापर करतो, जळवांचे शेकडो प्रकार आहेत. त्यापैकी ज्या मेडिसिनल व्हॅल्यू असलेल्या जळवा आहेत त्या आपण आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये वापरत असतो. ह्या ज्या जळवा असतात त्या एक प्रकारचा कीटक असतो. साधारणत 3 ते 4 सेंटीमीटरपासून अगदी 7-8 सेंटीमीटरपर्यंत लांबी असलेला हा कीटक असतो आणि त्याच्यावर असे आडवे सिरेशन्स असतात. एका बाजूला त्याला तोंड असतं. त्याला ब्लड सकर्स असंही म्हणतात, रक्तपिपासू. पण हा जो रक्तपिपासूपणा असतो तो आपल्या मानवासाठी चांगला असतो बरं का. ही जी मेडिसिनल जळू असते ना, ती तुम्ही जर रक्त दूषित नसलेल्या भागावर लावली, समजा आता मी माझ्या हातावर लावली तर तिथे ती चिकटणार नाही, तिथलं ती रक्त पित नाही. व्हेअरॅज ज्या कोणाला त्वचेचा आजार असेल त्या ठिकाणी जर ती लावली ना, कारण तिथे रक्त दूषित असतं, तर तिथे ती जळू लागते म्हणजे काय, तर तिथलं रक्त ती प्यायला सुरुवात करते. तर असं आपलं दोषांनी दूषित झालेलं रक्त, आपल्या शरीराचे 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ, ते रक्तामध्ये पण असतात. त्याचा जो इम्बॅलन्स होतो आणि रक्त दूषित होतं. असं दूषित झालेलं रक्त जेव्हा ती जळू पिते तेव्हा आपला आजार बरा होत असतो. म्हणजे खरं तर मानवजातीसाठी त्या खूप परोपकारीच ठरतात. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये रक्तमोक्षण ही चिकित्सा ती सांगितली आहे. रक्तमोक्षण म्हणजे काय, शरीरातलं रक्त काढून घेणं वेगवेगळ्या मार्गांनी. आता ह्या भागात आपण बघतोय की जळवांच्या मार्गाने रक्त काढून घेणं, तर ही अर्धी चिकित्सा सांगितली आहे. म्हणजे जी काही 100% आपण ट्रीटमेंट करतो त्यातला अर्धा भाग जळूची ट्रीटमेंट झाल्यानंतरच पूर्ण होऊन जातं, इतकं त्याचं महात्म्य आहे. तर ही जी जळू असते तिचे आपण प्रकार सगळे तर काही पाहू शकत नाही, पण आपल्यासाठी उपयुक्त अशी जी आहे चिकित्सेसाठी तिला म्हणायचं हिरुडिना मेडिसिनालिस. या जळूमध्ये असं एक प्रोटीन असतं तिच्या सलायवामध्ये, त्याचं नाव आहे हिरुडिन, की जे अँटीकोॲग्युलंट आहे. अँटीकोॲग्युलंट म्हणजे रक्त पातळ करणारं असं एक द्रव्य. जेव्हा जळू रक्त सक करते एखाद्या जखमेतनं, एखाद्या गळवेच्या जखमेतनं किंवा कुठल्याही त्वचेच्या रोगातनं, तेव्हा ती ते जे द्रव्य आहे ते आपल्या शरीरामध्ये सलायवाच्या मार्फत सोडते. त्यामुळे जिथे जिथे रक्तातला चिकटपणा असतो, ऑब्स्टॅकल असतं, रक्ताचं संवहन पूर्ण नीट होत नसतं, अशा सगळ्या विकारांमध्ये जळूचा फायदा होतो. डोक्यापासून सुरू केलं तर तुम्ही ऐकलं असेल की आपल्या स्काल्पमध्ये, म्हणजे डोक्याची जी त्वचा असते तिथे कधी कधी चाई उत्पन्न होते. म्हणजे काही
छोट्याशा भागामध्ये केस सुकवत नाहीत. असं जेव्हा होतं तिथे तेव्हा जळूचा फायदा अप्रतिम दिसतो. तरुण मुलांमध्ये हल्ली खूप मुखदोषिका दिसतात, म्हणजे काय तर पिंपल्स दिसतात. तर मोठ्या प्रमाणात जे फोड येत असतात ते फक्त औषधांच्या सहाय्याने अजिबात कमी होत नाहीत, कारण आपल्या आहार विहाराच्या सवयी चुकीच्या असतात. तरुणपणी तर ते जास्तच असतं. तर त्यावेळेला स्थानिक जी रक्तदृष्टी असते, म्हणजे या चेहऱ्यावरती जी रक्तदृष्टी असते ती काढून टाकण्यासाठी जळूसारखा दुसरा उपायच नाही आहे. दातदुखीसाठी आपण दात दुखला की किती हैराण होतो माहिती आहे, पण एकदा तिथे जळू लावली की परत कधी दातदुखी उत्पन्न होत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांमध्ये जसं की आघातजन्य असेल, समजा डोळ्याला मार लागला असेल, डोळ्याला मार लागून अगदी अंधत्वापर्यंत गेलेलं असेल, अशा ठिकाणी अत्ययिक चिकित्सा म्हणून पण त्याचा फायदा होतो. अत्ययिक म्हणजे काय, तर इमर्जन्सी. जेव्हा तुम्हाला डोळ्याला मार लागतो, डोळा सुजतो, दिसत नाही, अशा वेळेला जर आपण नेत्रासमंतामध्ये जळवा लावल्या तर त्यांनी हळूहळू आपली दृष्टी पूर्ववत होते. कारण आतमध्ये जे हिमरेज झालेलं असतं, आतमध्ये जो रक्तस्राव झालेला असतो, तो रक्तस्राव सगळं ती जळू शोषून घेते. केव्हा केव्हा आघातजन्य फ्रॅक्चर्स आपल्याला होत असतात, बोन फ्रॅक्चर्स होत असतात. त्या काळामध्ये इमिजिएट उपाय, जेव्हा तिथे सूज येते तेव्हा इमिजिएटली आपण तिथे जळवा लावल्या तर ती वेदना कमी करायला अतिशय उपयोगी पडते. पोस्ट फ्रॅक्चर जेव्हा फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते त्या ठिकाणची, किंवा सूज राहिलेली असते, किंवा थोडं थोडं दुखणं ठणठणत तिथे राहिलेलं असतं, त्यावेळेला जर आपण जळू तिथे लावली तर ते वेदनाहाराचं काम पण करतंच, परत सूज पण तिथले घालवतं. लिगामेंटली इंजुरी आपण खूपदा ऐकतो की घोट्याच्या सांध्यामधलं लिगामेंट तुटलेलं असतं, किंवा त्याचं काहीतरी ओढाताण झालेली असते, कधी कधी गुडघ्यातली झालेली असते. ही लिगामेंट इंजुरी भरून निघण्यासाठी खूप कालावधी लागतो. जर का आपण अशा इंजुरीमध्ये जळूचा वापर केला तर तो कालावधी बराच कमी, म्हणजे अगदी 6 महिन्यांपर्यंत, जो वर्षानुवर्षाचा लागतो तो 6 महिन्यांपर्यंत अलीकडे आणू शकतो. अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या माध्यमातून जळू आपल्याला चांगल्या प्रकारे हिलिंग होण्यासाठी, वेदना शमन करण्यासाठी आणि आजाराची संप्राप्ती घालवण्यासाठी, म्हणजे पॅथॉलॉजिकल जी प्रोसेस शरीरात घडत असते ती पण खंडित करण्यासाठी जळूचा वापर हा होत असतो. तो कुठल्या विकारांमध्ये होतो, जर सांधेदुखी जी असते, जशी गाऊटमध्ये असते, ज्याला मी वातरक्त असं म्हणतो, अशा वेळेला अंगठ्याच्या ठिकाणी युरिक ॲसिड वाढल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असतात. त्या वेदना आपण इमिजिएटली जळू लावून कमी करू शकतो. परत याचं वैशिष्ट्य असं आहे की या वेदना पुनरुद्भव तसं होत नाही. म्हणजे एकदा आपण पेन किलर घेतलं की त्या पेन किलरचा असर असेपर्यंत साधारण 3-4 तासापर्यंत वेदना थांबते. पण जर आपण जळू लावली तर ती वेदना जी जाते ती परत उद्भवतच नाही. म्हणजे फक्त वेदना शरीरातनं जाणीव जात नाही, तर खरोखरचं वेदनाशमन जळूनी होत असतं. त्यामुळे पेनकिलर्स घेण्याच्या ऐवजी जळू लावून घेणं हा उपाय कधीही आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे. तुम्ही ऐकलं असेल हर्पीज झोस्टरसारखे आजार जे असतात, नागिण, की जे अत्यंत वेदनापूर्ण असतात, सूज असते, मोठे मोठे ब्लिस्टर्स त्याच्यामध्ये येतात, जी बाह्यतः नागिण दिसते ती, म्हणजे आपल्या स्किनवरची जी दिसते ती, त्या ठिकाणी जळवांचा वापर अक्षरशः अमृताप्रमाणे होतो. एवढंच नाही, जी आतली नागिण असते, आतली नागिण म्हणजे काय, तर वेगवेगळ्या अवयवांना रक्तदूषित झाल्यामुळे जेव्हा सूज येते, इन्फ्लमेशन होतं, अशा ठिकाणी सुद्धा त्या अवयवांच्या वरची जी त्वचा असते तिथे मार्क करून जर आपण जळवा लावल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळतो. जसं की गॉल ब्लॅडरला सूज आली असेल तर तिथे, अपेंडिक्सला सूज आली असेल तिथे, पॅनक्रियाजला सूज आली असेल तर तिथे, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कधीकधी ॲडमिशन करावी लागते रुग्णांची हॉस्पिटलमध्ये. ती ॲडमिशन आपण टाळू शकतो. इतक्या जळवांचं जे काम आहे ते अत्यंत प्रभावशाली अशाही गोष्टींमध्ये बघायला मिळतं. त्याची वैशिष्ट्य काय काय आहेत, तर साधनसामुग्री अत्यंत कमी, एकतर एक्सपर्ट वैद्य पाहिजे, दुसरं म्हणजे जळवा पाहिजेत, पाणी हवं, हळद पाहिजे, मीठ पाहिजे आणि कापूस पाहिजे. एवढीच साधनसामुग्री त्यांना लागते. आणि आबालवृद्धांमध्ये आपण ही करू शकतो. ज्या कोणामध्ये पटकन पेन रिलीफ हवा आहे त्या लोकांमध्ये
आणि ज्यांच्यामध्ये थंड उपचार करून उष्ण उपचार करून पण फायदा होत नाही अशा ठिकाणी डेफिनेटली आपल्याला जळवांचा फायदा हा दिसून येतो. आणि त्याच्यानंतर त्याचं काम पण इतकं सोयीस्कर आहे की जेवढं रक्त त्या पिऊ शकतात ते रक्त प्यायला की त्या आपोआपच सुटून जातात. म्हणजे त्याच्यामध्येही आपल्याला काही वेगळं आपलं डोकं चालवायला लागत नाही की आता किती रक्त त्यांनी प्यायला पाहिजे किती नाही, असं काहीच त्याच्यामध्ये करायला लागत नाही. ते इतक्या इंटेलेक्च्युअली जळवा कामं करत असतात की वैद्यांना फक्त ती साईट शोधायची असते आणि ती त्या साईटवरती ते जळून लावायची असते आणि ती कोणामध्ये लावायची कोणामध्ये नाही हे फक्त तंत्र जर अवगत असेल तर जळवा आपापलं काम हे खूप नेटाने करत असतात. तुम्ही पाहिलं असेल धन्वंतरी जे आयुर्वेदाची देवता आहे त्यांच्या हातामध्ये जळू असते. जसं शंख असतं, चक्र असतं, अमृत कलश असतो, तसंच जळू पण असते. म्हणजेच धन्वंतरी देवतेसाठी सुद्धा जळवेचं महात्म्य किती आहे दाखवण्यासाठी आपल्याला त्यांच्या मूर्तीमध्ये जी हातामधली जळू आहे ती जी आपण बघू शकतो त्याच्यावरूनच कळतं आहे की किती आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये त्याचं महात्म्य आहे. अर्धचिकित्सा म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे. ही जळू लावून घेण्यासाठी अजिबात घाबरायचं कारण नाही. अतिशय सेफ आणि सिक्युअर्ड अशी ही प्रोसिजर आहे. त्याच्यामधून कोणालाही एकमेकांचं इन्फेक्शन होऊ शकत नाही. या जळवांना एका विशिष्ट पद्धतीने त्यांचं योजन केलेलं असतं की वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये ठेवलं जातं. एकमेकांच्या जळवा शक्यतो आम्ही एकमेकांना नाही लावत. 7 दिवसांच्या अवधीने त्या जळवा लावल्या जातात. त्यामुळे एकमेकांचे आजार एकमेकांना त्याच्यामधून अजिबात होण्याची शक्यता नसते. त्यामुळे कधीही अशा प्रकारचे जे मी आजार सांगितले की ज्याच्यामध्ये जळवा लावणं हे आवश्यक असतं तेव्हा अगदी न घाबरता न कचरता तुमच्या वैद्यांशी बोलून आरामात या पद्धतीचा तुम्ही अवलंब करावा. आणि आपलं हे जे आयुर्वेदाचं वरदान आहे ते आपल्यासाठी पुरेपूर त्याचा लाभ घेण्यामध्ये तुम्ही अजिबात कुठलीही कचराई करू नका. आज इथेच थांबते. परत भेटूयात. धन्यवाद.